बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ओबीसींनी महामोर्चा काढला। नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह चरण वाघमारे यामध्ये सहभागी झाले होते। ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसी महामोर्चा निघाला होता। भंडाऱ्याच्या दसरा मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। पाहूया। भंडाऱ्यामध्ये भाऊ मोर्चाला सुरुवात झालेली आहे। ह्या मोर्चामध्ये आपल्यासोबत जोडलेले आहेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष भाऊ, काय सांगाल की तुम्ही आज मोर्चात सभा केली, काय तुमची मागणी आहे? आमचे नेते राहुल गांधीजींनी हा मुद्दा सातत्यानं धरून या भूमिका मांडली। ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि त्या दबावाखाली अखेरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला की ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। पण आता जे 1 एप्रिल पासून जातनिहाय आता ही जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या दोनच त्या ठिकाणी ही कॉलम आलेले आहेत। ओबीसीचं कॉलम नसल्यामुळे शेड्यूल कास्ट असेल, आदिवासी असेल, एनटी विजंटी असेल, ओबीसी असेल, त्याच्या सगळ्या जाती धर्माची लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा ओबीसीच्या न्याय हक्कासाठी, ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध हा मोर्चा आहे। सरकार बनवाबनवी करते आहे। ओबीसीचं मीठ खाऊन ओबीसीच्या जखमेवर मीठ सोडायचं काम या सरकारकडून सातत्यानं सुरू आहे, मोदीकडून सुरू आहे, फडणवीसांच्या कडून सुरू आहे। हे आता आपण बघतो, कारण ज्या वेळेस ही जनगणनेचं काम सुरू झालं त्यावेळेस स्वतंत्र कालम तिकडे नाही, म्हणजे ओबीसीची संख्या करणार कशी? सरकार आहे हे आमच्या मागणी नक्कीच पूर्ण करेल। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।